MPSC वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. अंतरंग पृथ्वीचे, इंटेरियर ऑफ द अर्थ, जिओग्राफी मधील अत्यंत महत्वाच्या टॉपिक मधील बराचसा टेक्निकल आहे आणि बराचसा फॅक्च्युअल आहे, पण काही विधानात्मक प्रश्न सुद्धा या टॉपिक वर येतात आणि त्याच्यामुळे याच्याकडे थोडं बारकाईने लक्ष देणं आवश्यक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर पृथ्वीच्या अंतरंग जे आहे ते कसं बघितल्या जाते. म्हणजे असं जाते का माणूस त्याच्यात, पाहते का, टेस्ट करते का आतमध्ये केवढी गरम आहे पृथ्वी आणि कशी दिसते, पाहते का, असं तर नाही. मग तसं नाही तर मग का करते, तर ते जे करते माणूस जिओग्राफिकल कॉन्टेक्स्ट मध्ये ते आज आपण इथे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. भाग पहिला असं मी लिहिलेला आहे कारण की याचे 2 भाग करणं आवश्यक आहे, नाही तर खूपच लेंदी होईल आणि मग असं आधीच कंटाळवाना व्हिडिओ राहते, मग तुम्ही जांभ्या देऊ शकता. ठीक आहे, पण नेहमीप्रमाणे तुम्हाला माहित आहे की टॉपिक सुरू करायचा आहे तर त्याच्यापूर्वी 2 प्रश्न आपण डोक्यात ठेवतो. तर आताही ठेवून देऊया डोक्यात, कारण डोक्यात ठेवलं तरच रिझल्ट आहे, नाही तर नाही. बरोबर आहे. चला, पहिला प्रश्न, पृथ्वीवरील सर्वात खोल, बघूया काय म्हणतो रे बाबू हा, है ना. पृथ्वीवरील सर्वात खोल असलेले स्थान कोणते? विच इज द डीपेस्ट प्लेस ऑन द अर्थ, है ना. डीपेस्ट प्लेस्ड, सर्वात खोल असलेलं स्थान. पहिलं आहे मारियाना गर्ता, पॅसिफिक महासागर. दुसरा आहे मपोनेंग, सोन्याची खाण, आफ्रिका म्हणजे साऊथ आफ्रिका. तिसरं आहे कोला किंवा अकोला पण म्हणतात, सुपर डीप छिद्र, दॅट मीन्स सुपर डीप होल, रशिया. आणि चौथा आहे चॅलेंजर गर्थ, पॅसिफिक महासागर, चॅलेंजर डीप. हे 4 आहेत. 4 पैकी सर्वात खोल है ना कोणतं स्थान आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. एकदम फॅक्च्युअल आहे. सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन आहे, खालील पैकी अचूक विधाने कोणती? विच ऑफ द फॉलोइंग इज और आर करेक्ट स्टेटमेंट्स? अ आहे खडकांची घनता वाढत्या दाबानुसार एका मर्यादेपर्यंतच वाढते. रॉक डेन्सिटी इन्क्रीजेस with increase of pressure up to certain limit. ब, गाभ्यातील घनता उच्चतम असल्याने, गाभ्यातील घनता उच्चतम असल्याने खडक टणक बनतात. रॉक बिकम्स सॉलिड ड्यू टू हायेस्ट डेन्सिटी ऑफ द अर्थ कोअर. आणि क, पृथ्वीच्या खोलीच्या गुणोत्तरात तापमान वृद्धी होते. टेम्परेचर इन्क्रीज इन प्रपोर्शनेट टू इन्क्रीज इन द डेप्थ ऑफ द अर्थ. हे 3 जे आहेत विधान दिलेले आहेत. तुम्हाला यापैकी अचूक विधान कोणते आहेत ते बघायचं आहे. तर हे असं विधानात्मक राहतं आणि मग टेन्शन येतं. आणि त्याच्यासाठी हा पिटुकला टॉपिक असला तरी समजून घ्यायचा आहे टेक्निकली, विधानात्मक दृष्टिकोनातून आणि फॅक्च्युअल दृष्टिकोनातून. ठीक आहे, तर मग आता चलायचं. चला बघूया. हा, पहिल्यांदा की जी पृथ्वीचं अंतरंग आहे त्या अंतरंग तपासण्यासाठी आपण डायरेक्ट त्याच्यात काही जाऊ शकत नाही, है ना. गेलो तर म्हणजे जाऊच शकत नाही, गेलो तरचा शब्दच नाही, जाऊ शकत नाही आणि गेलो तर वापस येऊ शकत नाही. सध्या तरी अजूनही कशी टेक्नॉलॉजी बनलेली नाही. पण माणूस आहे, माणसाले भालधंदे लई आवडतात, तर हेही भालधंदे त्यानं करायचा प्रयत्न केला. तर ते आज समजून घेऊया. ठीक आहे, तर स्रोत किती आहेत? सोर्स मानवनिर्मित आर्टिफिशियल, पृथ्वीच्या उत्पत्तीचा सिद्धांत आणि तिसरा आहे नॅचरल नैसर्गिक सोर्स. असे 3 सोर्स, 3 स्रोत तुम्हाला दिसतील. त्याच्या आधारे आपण पृथ्वीचा अंतरंग, इंटेरियर ऑफ अर्थ समजण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज पावतो अद्यापही थेट
असं कुठलंही निरीक्षण करून पृथ्वीचं अंतरंग तपासण्यात आलेलं नाही. विधान लक्षात आलं का? आजपर्यंत असं प्रत्यक्षात निरीक्षण करून पृथ्वीचे अंतरंग तपासण्यात आलेले नाही. थेट परीक्षणाचा प्रयत्न झालेला आहे पण तो असफल राहिलेला आहे. माणसामध्ये तो दम नाही. इथंच फक्त उड्या मारायच्या, इथंच फक्त दाखवायची, बाकी काही नाही. ठीक आहे राव. तर मानवनिर्मित याच्यात आर्टिफिशियल म्हणजे मानवाने निरीक्षण केलं आणि ते निरीक्षण करून त्यावरून इन्फरन्स काढलं. तर ते कुठलं? तर खडकांची घनता, डेन्सिटी ऑफ रॉक पहिलं एक. दुसरं आहे उपरी स्थित भाराचा दबाव म्हणजे प्रेशर ऑफ सुपर इन्कम्बंट लोड, वेट जे असतं रॉकचं वेट, ओव्हरलाईंग वेट असतं ते दुसरं झालं. तिसरं आहे पृथ्वीच्या खोलीनुसार वाढते तापमान, इन्क्रीजिंग टेम्परेचर विथ इन्क्रीजिंग डेप्थ इनसाइड द अर्थ. असे तीन जे आहेत कॉन्सेप्ट, या तीन कॉन्सेप्टचं निरीक्षण केलं आणि त्याच्या आधारावर मानवाने म्हणजे जिओग्राफरनी, जिओलॉजिस्टने है ना काही अंदाज बांधले आणि सांगितला. दुसरं असं की आपल्याकडे माहित आहे, याच्या पूर्वीच्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलेला आहे, सिद्धांत सांगितलेला आहे ओरिजिन ऑफ अर्थचे. तो पाहिला का? तो पाहून घ्या बाबा, है ना. कारण की कोणाच्या काय ते लोच्या लई आहे ना तसा जोड्या लावा येते प्रश्न की हा सिद्धांतासाठी हा कोण शास्त्रज्ञ होता. आलं की नाही लक्षात? तर ते मग गडबड होऊन जाते, ते पाहून घ्या. तर त्यातला प्लॅनेटसिमल हायपोथेसिस, त्यानंतर टायडल हायपोथेसिस आणि नेबुलर हायपोथेसिस, या तीनच्या आधारावर सुद्धा आपण पृथ्वीचे अंतरंगाची स्थिती सांगू शकतो, इन्फर्ड करू शकतो, अंदाज घेऊ शकतो. तिसरा आहे नैसर्गिक. याच्यात दोन भाग आहेत. एक आहे ज्वालामुखीय प्रक्रिया, व्हल्कॅनिसिटी, आणि दुसरं आहे भूकंप आणि भूकंपीय कार्य म्हणजेच अर्थक्वेक आणि सिस्मिक ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या नैसर्गिक याच्यात येतात. त्यापैकी आजच्या व्हिडिओमध्ये हा एवढा भाग आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हा सिद्धांत ते त्याच्यातच सांगितलं, त्याच्यात काही वेगळं सांगायची गरज नाही. आणि हा सेकंड भाग मध्ये आपण पाहूया. ठीक आहे, चला पहिल्यांदा आपण बघूया की मानवानं पृथ्वीच्या आतमध्ये डोकावण्याचा प्रयत्न केला का? तर हो, डोकावण्याचा प्रयत्न केला. खड्डे खोदले पण खड्डे जास्त खोदू शकले नाही आणि तसूभरही दूर पोहोचू शकला नाही, हे सत्य आहे. पण मानव आहे, काड्या करणं त्याचा गुणधर्म आहे आणि त्याने काड्या केलेल्या आहेत, है ना. तर दोन त्याने स्वतः काड्या केल्या, एक निसर्गता जे काडी करून ठेवलेल्या निसर्गाने तिथं जाण्याचा प्रयत्न केला पण तिन्ही असफल झाले. तर पहिल्यांदा आपण बघूया पहिलं काय केलं. तर पहिलं आपल्याला दिसतंय की माणसाले सोनं लई आवडते, है ना. तर सोन्याच्या नादामध्ये त्यानं माइन्स खोदली. कुठं? तर साऊथ आफ्रिका. कुठे? साऊथ आफ्रिका, है ना. कसा बे लिहित नाही लमचा हा साऊथ आफ्रिका जे आहे त्या साऊथ आफ्रिकेमधील कार्लेटॉन व्हिले हे प्रोव्हिन्स आहे. त्या प्रोव्हिन्स मध्ये जो आहे मपैंग गोल्ड माइन्स आहे. ती गोल्ड माइन्सची खोली किती आहे? तर 3.9 किलोमीटर. आता पृथ्वीच्या 4 किलोमीटर पर्यंत माणूस घुसलाय, है ना. उंदीर तेवढ्या दूर गेला नसेल लमचा, पण माणूस गेला आहे 4 किलोमीटर. काय हालत झाली असेल तिथं माहित नाही, है ना. तर तिथपर्यंत आपण डोकावण्याचा पहिला प्रयत्न आपल्याला दिसते. दुसरं इकडे रशिया भाऊ बी काहीतरी करत राहते. तर रशियाचं जे अकोला प्रॉव्हिन्स आहे, है ना, हे बघा फिनलँडच्या जवळ. हे मॅप कशासाठी दिलं असे प्रश्न येतात मॅपिंगचे, म्हणून डोक्यात मॅप फिट ठेवायचा म्हणून. नाही तर तुम्ही म्हणा कायले दिला आहे. तर हा जो आहे, हा जो प्रॉव्हिन्स आहे हा दिसते ना असा आलाय, हा बघा असा आलाय ना. हा जो प्रॉव्हिन्स आहे हा अकोला प्रॉव्हिन्स आहे आणि हा रशियाचा प्रॉव्हिन्स आहे. फिनलँड स्वीडन जवळ आहे लागून त्याला. आणि तिथे त्यानं काय केलं?
बोर बोर खोदलं, बोर होल आहे, बोर होल आहे, माइन्स नाही आहे, हा बोर होल आहे. एक काही नाही हार्डली एक 30-40 सेंटीमीटरचा आहे. तो बोर होल खोदला त्याने, खोदून खोदून किती खोदला तर 12.2 किलोमीटर. किती 12.2 किलोमीटर एवढा खोदला. नंतर खोदणं शक्य झालं नाही, दमछाक लागली है ना. 1979 मध्ये त्याने सुरू केलं. कोड वर्ड आहे त्या होलला SG3. लक्षात आलंय का? ठीक आहे. असे काही फॅक्च्युअल प्रश्न राहू शकतात म्हणून लक्षात घ्यायचं. आता त्याच्यात काय सापडलं असेल बा, तर मायक्रो फॉसिल्स जे आहेत ते सापडले. रॉक फॉर्मेशनचे एकदम मिस्टेरियस प्रोसेस सापडल्या की रॉक फॉर्मेशन कशा प्रकारे होतं अंतरंगामध्ये ते एक आढळलं. गॅसेस आढळले तिथे है ना. तर ह्या 2-4 गोष्टी तिथे त्या बोगद्यामध्ये त्या जो पोटहोल आहे किंवा ज्याला आपण म्हणतो बोरहोल आहे ते बोरहोल मध्ये सापडलं. आता तिसरं हे आहे ते आहे मरियाना ट्रेंच है ना. मरियाना ट्रेंच वेस्ट पॅसिफिक मध्ये आहे आणि वेस्ट पॅसिफिक मध्ये मरियाना जे आयलंड्स आहे तिथून अराउंड 200 किलोमीटर ईस्टला ते आपल्याला दिसून येतात. इतक्यात हे मरियाना हे आहेत, बेट आहेत आणि त्याच्या ईस्टला आहेत. किती आहे बरं खोल तर 10.9 किलोमीटर. माउंट एव्हरेस्ट पेक्षा अराउंड 2 किलोमीटर खोल जास्त आहे है ना. पण याच्यापेक्षा जास्त माणसानं खोदलं नाही, 12.2. पण अजून काही गवसलं नाही. त्या 3 ज्या गोष्टी आहेत इथे डायरेक्ट ऑब्झर्वेशन करायचा प्रयत्न केला पण हाती काही लागलं नाही. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला काय दिसतंय, पृथ्वीचे अंतरंग अजूनही कसं आहे, नुसतं ऑब्झर्वेशनवर आहे, इनडायरेक्ट एव्हिडन्सेसवरच आहे. आता आपण बघूया एक सरासरी घनता किती असते, काय असते. तर पहिल्यांदा सरासरी घनता काढण्याचा प्रयत्न केला. ॲव्हरेज डेन्सिटी. ॲव्हरेज डेन्सिटी कशात मोजली जाते, ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. ठीक आहे. ग्रॅम पर क्युबिक काउंटर बाबा है ना, हा बरोबर आहे. हा ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर मध्ये मोजली जाते. कॅव्हेंडिशने 1798 ला बघा, कॅव्हेंडिशने 1798 ला पहिला प्रयत्न केला, कॅल्क्युलेशन केलं. न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनल लॉ वापरला. कोणता वापरला, न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनल लॉ वापरला. ग्रॅव्हिटेशनल लॉ वापरला आणि त्याच्या आधारावर त्यांनी 5.48 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर है ना, 5.48 हे सरासरी ॲव्हरेज डेन्सिटी पृथ्वीची कॅल्क्युलेट केली. म्हणजे पृष्ठभागापासून त्याच्या गाभ्यापर्यंत अशी म्हणून. 1878 ला पॉइंटिंग जे आहे त्याने 5.49 सांगितली आणि सॅटेलाइटच्या आता मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या आधारावर आपल्याला मिळाली ती किती, 5.517. ही बरीच ऍक्युरेट आपल्याला दिसते. पण दोघंही शास्त्रज्ञ बघा की इनडायरेक्ट ऑब्झर्वेशन केवळ मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनच्या भरोशावर, फिजिकल कॅल्क्युलेशनच्या भरोशावर परफेक्शनच्या जवळपास होते. दिसून येतं काय तज्ञ असतील, काय ब्रिलियंट असतील असो. सॅटेलाइटच्या आधारावर सरासरी 5.517 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर ही सरासरी घनता काढल्यानंतर मग नंतर लक्षात आलं असं की बाबा पृष्ठभागावर जे आहे त्याची घनता कमी आहे. कशी आहे, कमी. सर्वात कमी पृष्ठभागावरची आहे ती आहे 2.6 to 3.3. किती आहे, 2.6 to 3.3 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. त्यानंतर इंटरमिडिएट लेवलवर जर आपण गेलो पृथ्वीच्या, म्हणजे आतमध्ये शिरलो आणि मधात जर जाऊन पोहोचलो तर किती आहे, 4.3. आणि गाभ्यापर्यंत जाऊन पोहोचलो तर गाभ्याची घनता जी आहे ती किती आहे, 11 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. मग हा जर आवाका आपण बघितला तर आपल्याला काही जनरल ऑब्झर्वेशन्स दिसून येतात. ते तसे परीक्षेत विचारतात म्हणून मी जाणून बुजून जनरल ऑब्झर्वेशन काढून दिले. ते थोडे पाठ करायचे, विधानाच्या याच्यात विचारला. काय आहे बा ऑब्झर्वेशन, पृथ्वी बहुआवरणीय आहे. बरोबर आहे. अर्थ इज अ मल्टीलेअर. दिसतात ना, कारण डेन्सिटी बदलत आहे आणि डेन्सिटी बदलत आहे याचा अर्थ तिथल्या असलेल्या पदार्थांचं स्वरूप हे बदलत आहे. म्हणजेच
प्रत्येक थरांचे एक आपलं विशिष्ट स्वरूप आहे. मग वेगवेगळे थर असतीलच. बहुआवरणीय आहे, मल्टी लेयर्ड जे आहेत ते शिल्ड तुम्हाला दिसणार. दुसरं आहे पृथ्वीमधील खोलीनुसार घनता वाढत जाते, असं सुद्धा आपल्याला दिसतंय. जसं जसं आतमध्ये गेलो पृष्ठभागावर कमी, सर्वात कमी, मध्यांत गेला तो 4.3 आणि शेवटी गेलो आपण गाभ्यामध्ये तर सर्वात अधिक 11 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर दिसून येतं. मग असं दिसतं म्हणजेच काय विधान, पृथ्वीमधील खोलीनुसार घनता वाढत जाते हे सिद्ध होतं. जशी जशी डेप्थ वाढत जाईल तशी तशी घनता वाढत जाईल. म्हणजे डेप्थ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी, है ना, डेन्सिटी बरोबर आहे असं आपण म्हणूया. लक्षात आलं. तिसरं पृथ्वीच्या गाभ्याची घनता सर्वाधिक असते. आहे पृथ्वीच्या गाभ्याची घनता पृथ्वीच्या कुठल्याही भागावरून जर घेतली तर त्या गाभ्याची घनता ही सर्वाधिकच असेल, 11 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. 3 विधानं आहेत. 3 विधानं याच्या आधारावर आपण सांगू शकतो. काय अडचण? ओके, ठीक आहे. आता आपण बघूया काही तथ्य आहेत, है ना, काही फॅक्ट्स आहेत. तर पहिलं फॅक्ट आहे की 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर वातावरणीय मानक दाब जर बघितला तर तो आपल्याला दिसतो 14.7 है ना LB पर इंच स्क्वेअर, म्हणजे पर इंच स्क्वेअर आपल्याला असा दाब दिसून येतो. याच्यानुसार जर काढला आपण हा गणित जर काढला ते ह्या गणितानुसार आपल्याला असं दिसतंय की प्रेशर जे आहे हे जबरदस्त असतं पृथ्वीच्या अंतरंगात. प्रेशर दाब जो आहे तो जबरदस्त असतो. किती तर 2500 किलोमीटरवर जर बघितलो आपण पृथ्वीच्या मधात 2500 किलोमीटर 1 मिलियन ॲटमॉस्फिअर, आणि गाभ्यामध्ये जर गेलो तर आपल्याला 3.5 मिलियन ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आपण जिथे आहोत ज्या वातावरणात समुद्र सपाटीवर जर उभं राहिलो आणि तिथे जो दाब दिसतो त्याच्या किती 3.5 3.5 दशलक्ष, किती 3.5 दशलक्ष इतकं प्रेशर असेल. कसं वाटन तुम्ही म्हणा, कसं वाटाले तर कुठं समज राहिलं तर पाहिजे माणूस, वाटाचं राहिलंच नाही. थोडसा खाली गेलो तरी गेलो आम्ही, बरोबर आहे. म्हणजेच आम्हाला काय दिसतंय, काय सिद्ध होत आहे की जसं जसं आपण पृथ्वीच्या अंतरंगात जाऊ, पृष्ठभागापासून, लक्षात घ्या, पृष्ठभागापासून जसं जसं अंतरंगात जाऊ तसं तसं दाब जो आहे तो वाढत जातो. म्हणजेच काय तर आपल्याला बघा खोलीनुसार पहिल्यांदा आपल्याला घनता दिसते वाढत आहे. दुसरं खोलीनुसार आपल्याला दाब वाढताना दिसतो. 2 तुम्हाला फॅक्ट्स मिळाले, आलं लक्षात. खोलीनुसार घनता वाढते निरंतर आणि खोलीनुसार दाब वाढतो निरंतर, आलं लक्षात. 2 गोष्टी लक्षात ठेवा, कारण की आपल्याकडे एक अजून तथ्य शोधायचं आहे. लक्षात घ्या की खोलीनुसार तापमान पण निरंतर वाढते की नाही ते चेक करायचं आहे. म्हणून आता 2 विधानं आपल्याकडे मिळाले आहेत पक्के. पहिलं, खोलीनुसार घनता निरंतर वाढत जाते, गाभ्यामध्ये सर्वात जास्त असते. दुसरं, खोलीनुसार दाब वाढत जातो आणि गाभ्यामध्ये बघा सर्वात अधिक असतो. क्लिअर, आलं लक्षात, क्लिअर झालं ना, काही अडचण. आता आपण बघूया की काही बिलीफ आहे प्रेशर वर्सेस डेन्सिटीचे, है ना. दाब आणि घनता याच्याशी जे काही गुणोत्तर आहे ते गुणोत्तर तसं आहे का, म्हणजे आपण तर खोलीनुसार घनता वाढत जाते, खोलीनुसार दाब वाढत जातो, हे क्लिअर झालं. खोलीनुसार तापमान वाढतं का अजून आपण बघितलेलं नाही. आता आपली गडबड अशी आहे की दाब जसा वाढत जातो तशी घनता वाढत जाते का, हे चेक करायचं आहे. हे चेक करायचं की हे असतं की नाही का असतं ते बघा. बिलीफ काय, गाभ्यामध्ये उच्च घनता यस 11 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर आहे, बरोबर आहे. मग कशामुळे आश्चर्य बाबा, तर आधी असं मानलं जातं, शास्त्रज्ञ असं मानायचे की त्याच्यावर भारच एवढा आहे, त्या गाभ्यामध्ये भार एवढ्या पृथ्वीचा आहे.
इतक्या 1000 किलोमीटरचे खडक पडलेले आहेत, त्याच्यावर एवढा मोठा दाब असल्यामुळेच तिथे घनता जास्त आहे. म्हणजे याच्यानुसार काय दिसतंय की दाब आहे म्हणून घनता आहे. बरोबर आहे. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी असं तो म्हणतोय. आता बघा इथे एक स्टेटमेंट आहे, जनरल प्रिन्सिपल आहे, सर्वसामान्य तत्व आहे. जनरल प्रिन्सिपल काय आहे? दाब खडकांची घनता वाढवते. प्रेशर इन्क्रीजेस डेन्सिटी ऑफ रॉक. मग प्रेशर इन्क्रीजेस डेन्सिटी ऑफ रॉक असं जर म्हटलं तर आपल्याला दिसतं दाब इज प्रोपोर्शनेट टू घनता. दिसते ना, गुणोत्तरात दिसतंय, मान्य आहे. पण आता सवाल आहे, प्रश्न हा आहे की खरंच गाभ्यामधील जी उच्च घनता आहे ती दाबामुळेच होते का, की अजून काही कारण आहे? ते आपल्याला शोधणं महत्वाचं आहे. आता खोलीनुसार खडकांचे वजन आणि दाब वाढते. खोलीनुसार खडकांचे वजन आणि दाब वाढते. ओके रे बाबा, काही इश्यू नाही. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की बाबा खूप मोठे खडक गाभ्यावर पडले आहेत म्हणून गाभ्याची घनता जास्त आहे. हे काय आहे? हे जुनं बिलीफ आहे. कुठल्या तत्वावर आहे? दाब खडकांची घनता वाढविते. मान्य आहे, हे तत्व खरं आहे. दिस प्रिन्सिपल इज करेक्ट. प्रेशर इन्क्रीजेस डेन्सिटी ऑफ रॉक बट अप टू सर्टन एक्सटेंट. इट इज नॉट ऍब्सोल्यूट स्टेटमेंट है ना. हे निरपेक्ष असं तत्व नाही, याला मर्यादा आहेत. आणि ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादाला म्हणतो क्रिटिकल पॉइंट. त्याला काय म्हणतो आपण? क्रिटिकल पॉइंट. आता क्रिटिकल पॉइंट कुठलं? खडकांची घनता वृद्धीची निर्णायक मर्यादा असते. क्रिटिकल लिमिट ऑफ द डेन्सिटी ग्रोथ ऑफ द रॉक. दाब जसा जसा वाढतो तशी घनता वाढते, मान्य आहे. पण एका टप्प्यापर्यंत, एका टप्प्यानंतर कितीही दाब वाढला खडकावर तरी पुढे त्याची घनता वाढत नाही. म्हणजेच काय? दाबाच्या गुणोत्तरात खडकांची घनता यास मर्यादा आहेत. रॉक डेन्सिटी विजाविज द प्रेशर हॅव इट्स ओन लिमिट्स. अनलिमिटेड आहे का? नाही, लिमिट आहे. याच्यामध्ये लिमिट असल्यामुळे प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल डेन्सिटी आपण एका पॉइंट नंतर म्हणू शकत नाही. मग नाही तर मग गाभ्यामध्ये उच्च घनता आलीच कुठून? बरोबर आहे ना. मग उच्च घनतेचं कारण काय? तो उच्च घनतेचं कारण तिथे असलेले खडक नाही तर खडकमय धातूमय जे पदार्थ आहेत जे उच्च घनतेचे आहेत ते तिथे आहेत. काय आहे तिथे? गाभ्यामध्ये अति उच्च घनतेचे धातू मुबलक प्रमाणात, बहुसंख्य प्रमाणात, अति जास्त प्रमाणात आहेत आणि म्हणून गाभ्याची घनता जास्त आहे. गाभ्याची घनता त्याच्यावर खडकांचा भार पडला म्हणून नाही. क्लिअर? लक्षात आला? मग गाभ्याची घनता जी आहे ज्या धातुमय पदार्थाने जी वाढलेली आहे ती कुठलं? तर आपल्याला दिसतं लोह आणि निकेल. आयर्न आणि निकेल. बरोबर आहे. याला आपण निफे म्हणतो. निफे. निकेल, निकेल आणि फेरस. निकेल आणि फेरस, निफे. ठीक आहे. हे सिद्ध याच्याने झालं, माहित झालं नंतर यातलं असं आहे म्हणून. आणि दुसरं याच्यातून असं आहे की जिओसेंट्रिक मॅग्नेटिक फील्ड जो आहे याचा अभ्यासावरूनही आपल्याला माहित झालं की याची गाभ्यामधली घनता ही निफे म्हणजे निकल आणि फेरस या अत्यंत ज्याला घनतामय, अत्यंत अधिक घनता असलेल्या धातुमय पदार्थामुळे झालेली आहे. क्लिअर? मग आपण क्लिअर झाला आता की पहिलं काय स्टेटमेंट आता लक्षात घ्या. जशी जशी खोली वाढत जाते दाब वाढत जातो. जशी जशी खोली वाढत जाते घनता वाढत जाते. पण जसा जसा दाब वाढत जातो घनता वाढेल असं आहे का? नाही. खडकांच्या घनतेला मर्यादा आहेत. एका दाबानंतर खडकांची घनता वाढत नाही. पण गाभ्यामध्ये अतिउच्च घनता असण्याचे कारण म्हणजे तिथले खडक नव्हत तर अतिउच्च घनता असलेले धातुमय पदार्थ, ते म्हणजे निकेल आणि फेरस. क्लिअर? ठीक आहे. आता आपण बघूया तापमान, टेम्परेचर. टेम्परेचरची तथ्य समजून घेऊया. सर्वात प्रथम तर आपण बघितलंय की पृथ्वीचा
जन्म अंदाजे जो काढलाय तो किती वर्षापूर्वी, तर आपल्याला दिसतंय 4.6 अब्ज, अराउंड 4.5 अब्ज वर्षापूर्वी जेव्हा सूर्याची निर्मिती झाली, अंदाजे त्याच दरम्यान पृथ्वीची निर्मिती झाली, अशी गृहीतके आहेत, अशी हायपोथेसिस आहे. मग पृथ्वी होती कशी रे बाबा तेव्हा, तर मोल्टन स्टेटमध्ये, द्रवीभूत स्थितीत होती, मोल्टन स्टेटमध्ये होते. आणि मग 4 अब्ज वर्षापूर्वी म्हणजे अर्धा अब्ज वर्ष निघून गेलं आणि त्याच्यानंतर ती हळूहळू वरून थंड व्हायला लागली आणि पृष्ठभागाची निर्मिती झाली. त्या दरम्यानच्या काही खडक जे आहेत ते सापडलेले आहेत. त्यात आजच्या स्थितीमध्ये सर्वात प्राचीन खडक जो माणसाला गवसला आहे तो म्हणजे अकास्टाग्निस. त्याचं वय किती आहे, 3.96 बिलियन इयर्स, म्हणजे अंदाजे 4 अब्ज वर्षापूर्वी, म्हणजे जेव्हा पृष्ठभाग थंड होत होता त्यावेळेसचा खडक हा गवसलेला आहे. तो आहे नॉर्थ वेस्ट कॅनडा आणि ग्रीनलँड मध्ये आढळलेला आहे. बघा ग्नीस असा दिसतोय, अग्निजन्य खडे आहे ग्नीस. ठीक आहे, राईट. आता हे झालं पृथ्वीचे काही तथ्य. दुसरे तथ्य काय आहे, तर दुसरे तथ्य असं आहे की अति खोल खड्डा आणि खाणीतील परीक्षण केलं. अकोला आपण बघितलेलं आहे, बोरहोल आणि माइन्स, याच्यामधून असं लक्षात आलं की पृथ्वीच्या खोलीनुसार प्रति 100 मीटरला किती प्रति 100 मीटरला किती तापमान वाढते, 2 ते 3 डिग्री तापमान वाढते. हे फॅक्ट्स आहेत बरं, लक्षात ठेवा. दुसरं तथ्य असं आहे की प्रति 32 मीटरला प्रति 32 मीटरला तापमान किती वाढते खोलीनुसार, 1 डिग्री सेंटीग्रेडने तापमान वाढत जाते. ही तथ्य आहेत, ही लक्षात ठेवायची. काही तथ्य आपण खोलीनुसार समजून घेऊया. पृथ्वीचं अंतरंग जर बघितलं तर आपण बघतोय की पृथ्वीच्या खोलीनुसार तापमान वाढतं, याच्यानुसार आपल्याला दिसतंय. तर काय म्हणते, 32 मीटर खोलीनुसार 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढतं. म्हणजे जसं जसं या तथ्यानुसार काय समजू आपण, जसं जसं आपण खोलीमध्ये जाऊ तसं तसं तापमान निरंतर वाढत जाईल. म्हणजे याच्या पूर्वीची 2 तथ्य आपण पाहिली खोलीनुसार, है ना, डेप्थनुसार आपण 2 तथ्य पाहिली. एक आहे घनता वाढत जाते आणि दुसरा आहे दाब वाढत जातो, डेन्सिटी आणि प्रेशर. बरोबर आहे. आता आपला मुद्दा तो राहिलाय की बाबा टेम्परेचर काय, तर इथलं तथ्य काय सांगताय की प्रति 32 मीटरला 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढत जातं. म्हणजेच काय, तर बाबा खोलीनुसार तापमान वाढत जातं रे बाबा निरंतर. असंच गृहीत धरूया ना, जसं इथे निरंतर वाढत जातं तसं. आता इथे समजून घेऊया की निरंतर वाढतं की नाही वाढत. तर आपल्याला बघा अथेनोस्फिअर आहे, त्यानंतर मॅन्टल आहे म्हणजे प्रावरण आहे, दुर्बल आवरण आहे, हे दुर्बल आवरण झालं, त्याच्या खाली प्रावरण म्हणजे मॅन्टल झालं, त्याच्या खाली आपण बघतो मग गाभा आपल्याला दिसून येतो. गाभ्याचे 2 भाग, आउटर मोल्टन कोअर आणि इनर सॉलिड कोअर असं आपल्याला दिसून येतं. बाह्य द्रवीभूत गाभा आणि आंतर घनरूप गाभा. आता आपण हळूहळू येऊया. पहिल्या 100 किलोमीटरला तापमान किती दिसतं, 1100 डिग्री सेंटीग्रेड पहिल्या 100 किलोमीटरला. तर याच्यानुसार बसतं रे बाबा फीट. हो. त्याच्यानंतर 400 किलोमीटरला 1500, म्हणजे 300 किलोमीटर तो गेला खाली आणि वाढलं किती, बघा लक्षात घ्या, वाढलं किती, फक्त 400 डिग्री सेंटीग्रेड है ना. त्याच्यानंतर 700 किलोमीटरला 1900 डिग्री सेंटीग्रेड, म्हणजे वाढलं किती, तर अराउंड 400 डिग्री सेंटीग्रेडने. पण पहिल्यांदा 100 किलोमीटरला भरकन 1100 आणि मग मात्र 400 असं काही पचनी पडत नाही. तिथून जर 700 किलोमीटरहून खाली आलो आपण बिलकुल ह्या कोअर मध्ये है ना, आउटर कोअर मध्ये, म्हणजे मॅन्टल आणि आउटर कोअर याच्या मधात जर पकडलं तर 2900 किलोमीटरला म्हणजे 2900 किलोमीटरला 3700 डिग्री सेंटीग्रेड दिसतं. म्हणजे एवढं मोठं अंतर आपण कापतो आणि एवढंच तापमान वाढलेलं दिसतं. तिथून अजून खाली गेलो म्हणजे याच्या दुप्पट आउटर कोअरच्या दुप्पट इनर कोअरला आपल्याला झाला दिसतं 5100 किलोमीटरला, पण तापमान केवळ 4300 डिग्री सेंटीग्रेडने वाढलेलं
दिसतं. म्हणजेच काय, यावरून काय सिद्ध होतं, यावरून हे सिद्ध होतं की खोलीनुसार, जसं याने गणित सांगितलं, प्रति 32 मीटरला 1 डिग्री सेंटीग्रेडने तापमान वाढतं खोलीनुसार, तसं नाही आहे. काही टप्प्यापर्यंत म्हणजे 100 किलोमीटर पर्यंत आपल्याला जलद गतीनं तापमान वाढताना दिसतं ह्या गणितानुसार, पण त्यानंतर मात्र वाढताना दिसत नाही. आलं का नाही लक्षात? ते हे तथ्य लक्षात ठेवून द्या. काय कारण ते पुढे पाहू. ठीक आहे. आता आपण समजून घ्या, एक असा फॅक्च्युअल एखादा येऊ शकतो म्हणून सहज घेतलं. भूखंडीय कवचामधील तापमान वृद्धी दर म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये तापमान वृद्धी कशी होते, टेम्परेचर इन्क्रीज, त्याचा रेट, टेम्परेचर इन्क्रीजचा रेट ऑफ इन्क्रीज ऑफ टेम्परेचर, रेट ऑफ इन्क्रीज ऑफ टेम्परेचर हे जर काढायचं असेल तर त्याच्यासाठी काय वापरल्या जातं, भूऔष्णिक आलेख. काय वापरल्या जातं, भूऔष्णिक आलेख, जिओथर्मल ग्राफ. तुम्हाला असा फॅक्च्युअल प्रश्न कधी विचारू शकतात, म्हणून लक्षात ठेवा की पृथ्वीच्या पृष्ठभागामधून खाली जात असेल आणि त्याचं जर तापमान, याचा दर, टेम्परेचर, रेट ऑफ इन्क्रीज ऑफ टेम्परेचर हे जर काढायचं असेल तर त्यासाठी आपण वापरतो जिओथर्मल ग्राफ, म्हणजे भूऔष्णिक आलेख. हा अशा प्रकारचा असतो आलेख. आणि मग असं इथून सुरू होतं. हा क्रस्ट झाला, क्रस्ट मधून मॅन्टल, मॅन्टल मधून आउटर कोर, इनर कोर, आणि हे 0 तापमान आहे. 0 तापमानापासून बघा इथे है ना, 0 तापमानापासून हे असं असं, आणि जलद गतीने आपल्याला इथे तापमान वाढलेलं दिसून येतं. ठीक आहे. आता एक महत्वाचं बघून घेऊया आपण की तापमान जे आहे ते पृष्ठभागावरून, पृथ्वीच्या पृष्ठभागावरून खोलीमध्ये आपण बघितलेलं आहे की प्रत्येक 32 मीटरला है ना 1 डिग्री सेंटीग्रेड वाढतं, काही प्रॉब्लेम नाही. आणि आपण याच्यापूर्वी पाहिलं पण आहे की अराउंड 100 किलोमीटर पर्यंत 1100 डिग्री सेंटीग्रेड तापमान वाढलेलं आहे. बरोबर आहे, राईट. म्हणजे याचा अर्थ पृष्ठभागापासून तापमान जलद गतीनं वाढत जातं. मग पृष्ठभागापासून वाढत जातं तर पृथ्वीच्या सर्वच भागामधून एवढ्याच जलद गतीनं तापमान वाढतं का, आणि याच खोलीमध्ये इतकंच तापमान समसमान असतं का, तर तसं नाही. तसं नाही. पृथ्वीमध्ये 2 प्रकारचे खंड भाग आपल्याला दिसून येतात. एक असे खंडीय भाग की जिथे तुम्हाला सिस्मिक ऍक्टिव्हिटीज दिसून येतील, भूकंपीय ऍक्टिव्हिटीज दिसून येतील, सक्रिय आहे, रोजचे झटके बसते, आणि बसला जबरदस्त असतात तर 7-8 रिक्टर स्केल चालला जाते, असा जबरदस्त झटका बसणारे काही एरिया आहेत. ते कुठले आहेत, दोन्ही कॉन्टिनेंटच्या मधातील प्लेट, ही प्लेट आणि ही प्लेट, हा खंड आणि हा खंड, आणि खंडामधली 2 खंड जी आहे त्याच्यामधला भाग, दॅट इज कॉल्ड एज अ कॉन्टिनेंटल, म्हणजे त्या प्लेट्स ज्या आहेत त्या प्लेट्स. आता ह्या प्लेट ज्या आहेत त्या अशा 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 जसा पाहिजे तसा डान्स करतात. आता ह्या डान्स करायला लागल्या का माणसाचा डान्स होऊन जाते. त्याला आपण म्हणतो की टेक्टोनिकली, त्याला आपण काय म्हणतो, टेक्टोनिकली ऍक्टिव्ह एरिया, सक्रिय क्षेत्र आहे. आता हा जो क्षेत्र सक्रिय आहे, एकदम ऍक्टिव्ह आहे एरिया, हा ऍक्टिव्ह एरियामध्ये अडचण काय आहे, तर 43 किलोमीटरलाच 1000 डिग्री सेंटीग्रेड होऊन जाते. जेव्हा की आपण काय फॉर्म्युला पाहिला, 100 किलोमीटरला 1100 डिग्री, बरोबर आहे, असं पाहिलं आपण. इथं गणित बदललंय. 43 किलोमीटरवर भर तापमान वाढतं, भर तापमान. म्हणजेच काय, तर जो 100 किलोमीटरला मेल्टिंग पॉइंट यायला पाहिजे होता, तो मेल्टिंग पॉइंट रॉकचा हा 43 किलोमीटरवरच आला. याचा अर्थ या पृष्ठभागामध्ये लावा जो आहे तो अत्यंत पृष्ठभागाच्या जवळ आहे, आणि म्हणून इथे ज्वालामुखीय उद्रेक आणि भूकंपीय स्थिती आपल्याला दिसून येते. यामधील जे रॉक असतील ते कुठले असतील, बसाल्ट आणि पेरिडोलाइट, बसाल्ट आणि पेरिडोलाइट रॉक तुम्हाला दिसून येतील. आता बघा, सक्रिय क्षेत्र म्हणजे कुठले, तर जिथे प्लेट्स आहेत एकमेकांवर आदळतात. कुठले, कॉन्टिनेंटल प्लेट्स आणि ओशियानिक प्लेट्स, किंवा 2 कॉन्टिनेंटल प्लेट्स किंवा ओशियानिक प्लेट्स जिथं जिथं आढळतात किंवा दूर दूर जातात
तिथे तिथे सक्रियता आपल्याला दिसून येते. बघा हा एरिया आहे, यातला हा जो एरिया आहे इतका, दिस एरिया, हा एरिया, हा एरिया एकदम टोपोग्राफी डिफरंट आहे. म्हणजे तिथली टोपोग्राफी इतकी डेंजर आहे की तुम्ही विचारू करू शकत नाही. आणि म्हणून याला, ह्या एरियाला काय म्हणतो, रेंज अँड बेसिन. काय म्हणतो, रेंज अँड बेसिन प्रॉव्हिन्स. हा अमेरिकेचा असा प्रांत आहे, त्याला रेंज अँड बेसिन. रेंज अँड बेसिन का म्हणतात बा? रेंज अँड बेसिन यासाठी म्हणतात कारण की इथे तुम्हाला दिसेल असं वाळवंट आहे ना, मस्त पाशी पहाड आहे, असं आहे ना, मस्त पहाड आहे, अशा प्रकारचा टोपोग्राफी आहे, वेगळीच टोपोग्राफी आहे. आणि असं म्हणतात मिओसिन पिरियड मध्ये ही तयार झालेली आहे. आणि त्याच्यामुळे इथे सक्रियता अत्यंत जास्त आपल्याला दिसते. इथे जे आहे ना, हा कॅलिफोर्निया प्लेट आहे, ही एवढी डेंजर आहे की याला जर काही झालं तर लोचा होऊ शकतो. त्याला रिबॉन्ड थिअरी असं पण म्हटलंय याच्यामध्ये, टेक्टोनिक ऍक्टिव्हिटीज मध्ये. ठीक आहे. आता स्थिर जर असतील तर तिथे मात्र तुम्हाला तापमान 40 किलोमीटरवर केवळ 500 डिग्री आहे. म्हणजे नॉर्मली जे आहे 100 किलोमीटरवर 1100 डिग्री इथे होतं. पण जिथे टेक्टोनिक ऍक्टिव्हिटीज आहेत तिथे मात्र जलद गतीने आपल्याला दिसते. आणि म्हणून तिथे ज्वालामुखी उद्रेक, भूकंप हे निरंतर दिसून येतात. जे स्थिर एरिया आहेत कुठले, हा आपला एरिया, हा एरिया आहे बसाल्ट पठार. हे एरियाज, असे पठारी जे भाग आहेत जुने, ते पठारी भाग आपल्याला काय दिसतील, स्टेबल एरियाज दिसतील. आता आपण बघूया तो महत्वाचा प्रश्न आधी आपण पाहिला होता की दर 32 मीटरला 1 डिग्री सेंटीग्रेडने तापमान वाढत जाते खोलीनुसार. हे आपण पाहिलेलं आहे, तर काही हरकत नाही. मग याच्या गणितानुसार जर आपण बघितलं तर तापमान गाभ्यामधील किती असायला पाहिजे, 25,000 डिग्री सेंटीग्रेड. पण किती आहे, 4,300 डिग्री सेंटीग्रेड, एवढं कमी आहे. म्हणजेच काय, तर जे विधान आहे की खोलीनुसार निरंतर तापमान वाढत जातं, खोलीच्या गुणोत्तरानुसार वाढतं का, नाही. खोलीच्या गुणोत्तरानुसार दाब वाढतो, घनता वाढते, पण तापमान वाढताना दिसत नाही. तर आधी आपल्याला भरभर तापमान वाढताना दिसलं 100 किलोमीटरवर 1100 डिग्री सेंटीग्रेड. पण मग मात्र लोचा झाला, ना 400 किलोमीटरवर दिसलं, ना 700 किलोमीटरवर दिसलं, ना 2500, ना 2900 दिसलं नाही. बरोबर आहे, भरभर वाढताना दिसलं. वाढलं, तापमान वाढते. स्टेटमेंट जर असं असेल की खोलीनुसार तापमानात वाढ होते, हो. काय स्टेटमेंट आहे, खोलीनुसार तापमानात वाढ होते, हो. पण खोलीच्या गुणोत्तरात तापमानात वाढ होते, नाही. तर आधी जलद गतीनं तापमान वाढते, मग हळूहळू तापमान वाढते. आलं लक्षात. मग जलद गतीनं कुठपर्यंत, तर 100 किलोमीटर पर्यंत. काऊन रे बाबा तिथं असं होते, तर आपल्याला असं दिसते की पृथ्वीच्या ह्या पॉइंटवर हा 100 किलोमीटर जो आहे, इतक्या भागामध्ये आपल्याला रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स, मिनरल्स, किरणोत्सारी मूलद्रव्य जे आहे ना, युरेनियम आणि थोरियम यांचे इतके अबंडंट साठे खूप जास्त विपुल प्रमाणात आहेत, खूप कॉन्सन्ट्रेटेड प्रमाणात आहेत. आता यांची खास बात काय आहे की ते काय आहे, डिसइंटिग्रेट होतात. काय होतात, डिसइंटिग्रेटेड होतात, डिके होतात. आणि डिके होताना नेहमी 50 याच्या अर्ध, पण त्यातून ऊर्जा मात्र जी आहे, एनर्जी, ती जबरदस्त रिलीज होते. आणि ती इतक्या जबरदस्त प्रमाणात, आणि ती एनर्जी याच्याने रेडिएट होताना दिसते, निघताना दिसते. आणि म्हणूनच आपल्याला इथेपर्यंत तापमान जास्त वाढताना दिसतं. इथून मात्र इकडे जे आहेत रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट जे आहेत त्यांचं प्रमाण फार नगण्य आहे, कमी आहे. आणि त्याच्यामुळे 100 किलोमीटरच्या नंतर तापमान इतक्या जलद गतीनं वाढताना दिसत नाही. स्टेटमेंट लक्षात आलं. खोलीनुसार तापमानात वाढ होते, होय.
खोलीच्या गुणोत्तरानुसार तापमानात वाढ होते, निरंतर होते नाही. तर आपल्याला दिसते 100 किलोमीटर पर्यंत जलद गतीनं, तदनंतर मात्र त्याची गती मंदावली जाते. क्लिअर? ओके. काही इश्यूज याच्यामध्ये? तुम्हाला 3 गोष्टी आपण आज बघितल्या, ती म्हणजे घनता, दाब आणि तापमान. ह्या तिन्ही बाबींचं निरीक्षण करून है ना, जे जिओग्राफर आहेत, जिओलॉजिस्ट आहेत, ते पृथ्वीच्या अंतरंगाचा अंदाज बांधतात आणि हे अंदाज आपल्याला दिसून येतात. काही इश्यूज नाही आहेत, मला माहित आहे. तुम्ही अभ्यास करता, बोरिंग टॉपिक ऐकता, सिरियस कॅन्डिडेट असल्यामुळे फक्त लाईक करा, शेअर करा है ना, कॉमेंटही करा. ऑल द बेस्ट.